एमसी संदर्भातली एक बातमी आपल्याकडे येते ती म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक पार पडलेली आहे। उपाध्यक्ष निवडणुकीत अवॉर्ड 35 मतांनी पुढे आहेत, मिलिंद नार्वेकर 30 मतांनी पुढे आहेत। तर थोड्याच वेळात निकाल येणार। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, एमसीएची निवडणूक सुरू आहे, काय ताजे अपडेट येत आहेत? मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड, जे मोठं नाव समजलं तर राजकारणामधलं, ते दोघंही विजयी झालेले आहेत। मिलिंद नार्वेकर हे सदस्य पदासाठी उभे होते आणि उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड हे उभे होते। हे दोघंही शरद पवार पॅनलचे सदस्य होते, शरद पवार पॅनल मधून निवडणूक लढवत होते आणि दोघंही विन झालेले आहेत, अशी मोठी बातमी समोर हाती येते। तिसरा राऊंड सुरू झालेला, तिसऱ्या राऊंड मध्ये ते पुढे आहेत, त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे। दोघंही विन झालेले आहेत, अशी एक महत्वपूर्ण बातमी समोर येते। याआधी आपण पाहिलं होतं का एमसीची निवडणूक ही खेळाच्या पलीकडे राजकीय खेळीमेळीची झाली होती आणि त्याच्यामध्ये आता शरद पवार गटाने गट हा पुढे गेलेला आहे। शरद पवार गटाचं वर्चस्व या निवडणुकीवरती पुन्हा स्थापन झालेलं आहे असं आपण बोलू शकतो। निश्चित, धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर हे दोघेही विजयी झाल्याची ही सगळ्यात मोठी अपडेट येते। एमसी उपाध्यक्षपदी आव्हाड विजयी झालेले आहेत, तर सदस्यपदी नार्वेकर आणि कदम विजयी झालेले आहेत।